पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तान सध्या दबावाखाली आहे. जर भारत यूएनचा कायमस्वरूपी सदस्य झालाच तर त्याचा परिणाम पाकिस्तानवर काय होईल ते सांगतो. जर असं झालंच तर त्याचा परिणाम पाकिस्तानच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात होईल. भारत व्हेटो पॉवरचा वापर करून पाकिस्तानच्या विरोधात असलेल्या प्रस्तावांना समर्थन देऊ शकतो. म्हणजेच दहशतवादी गटांवर बंदी घालणं, त्याच्या समर्थनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करणं. आता ही व्हेटो पॉवर काय असते तर व्हेटो पॉवर म्हणजे कोणत्याही महत्त्वाचा प्रस्ताव हा भारताच्या संमतीशिवाय पासच होऊ शकणार नाही. यूएनमध्ये भारताची प्रतिष्ठा आणि ताकदही अजून वाढेल. तर पाकिस्तान हा नॉन परमनंट देश असल्यानं कंट्रोलमध्ये राहील. त्यामुळे पाकिस्तानमध्ये इनसिक्युरिटी वाढू शकते. भारत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या गटांविरोधात यूएनमध्ये ठोस भूमिका घेऊ शकतो. यामुळे पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटा पडेल. भारत यूएनमध्ये व्हेटो पॉवरचा वापर करून काश्मीरविषयी पाकिस्तानच्या प्रस्तावांना नकार देऊ शकतो. यामुळे इंटरनॅशनल लेवलवर पाकिस्तान कमजोर पडू शकतो. युनायटेड नेशन्समध्ये भारत अजूनही कायम सदस्य नाहीये. जानेवारी 2011 ते जानेवारी 2013 पर्यंत भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य होता. पण सध्या भारत युनोचा कायमस्वरूपी सदस्य नाहीये. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वातावरणामुळे भारताला आपलं म्हणणं मांडण्यासाठी यूएनचा कायमस्वरूपी सदस्य केलं जाऊ शकतं अशीही शक्यता आहे. भारतानं वेळोवेळी तशी मागणीही केली. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.